हातातलं फेकणं सोपं आहे. ज्या वेळेला त्याला कळतंय माझ्या एखाद्या मित्राला तंबाखू खाऊन खाऊन कॅन्सर झाला, त्याला कळल्याबरोबर त्याच ठिकाणी लगेच तो खिशे मोकळे करतोय. आता खिशात वापरायची नाही, चुना पण नाही, तंबाखू पण नाही, पण शेजाऱ्यांकडे जाऊन खातोय त्याचं काय? एखादी वासना, एखादा विचार आमच्या मनामध्ये वाईट आहे हे आम्हाला ज्या वेळेला कळते ना, त्यावेळेला त्या पुड्या फेकून चालणार नाही, बाटल्या फोडून चालणार नाही. ऐका दादा, ज्या वेळेला आमच्या मनातून ती वासना आम्ही फेकून देऊ ना, त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. जरी खिशात असली तरी तिथपर्यंत हात जाणार नाही आणि ते आम्ही व्यसन करणार नाही करणार आम्ही व्यसन. काय म्हणतात संत माहितीये का? कसायाने संत व्हावं, कसायाने सज्जन व्हावं, कसायाने साधू व्हावं, पण साधूने कसाई होऊ नये. बरं का माऊली? 4 स्टेप आहेत त्या: बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. किती इयत्ता शिकायच्या आहेत? फक्त 4 इयत्ता शिकायच्या आहेत. प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणे सोय समाधान या नाव बद्ध. बद्धाची व्याख्या सांगत असताना किंवा बद्धाची माहिती करून देत असताना काय सांगितलेलं आहे? जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. ज्याला आत्मज्ञान नाही हे बद्धाचं लक्षण आहे. ज्याला प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे, म्हणजे तो संसाराविषयी जर बोलायला लागला तर थांबत नाही, प्रपंचाविषयी बोलायला लागला थांबत नाही, गावाच्या उखाल्या पाखाल्या काढल्या तर त्याला थांबावं लागतंय. बाबा थांबत झालं, आता भरपूर झाल्या, एवढी माहिती त्याला. पण त्याला जर परमार्थाविषयी विचारलं ना माऊली, तर तो बोलतो त्या काय आपला काम आहे का? त्या काय आपल्याला आहे का त्यातला काही? नेणे सोय समाधान या नाव बद्ध, याला बद्ध म्हणतात. असो, चला ठीक आहे, हरकत नाही. पण त्याने ऐकलं, त्याने श्रवण केलं, त्याने प्रवचन श्रवण केलं, त्याने कीर्तन श्रवण केलं, त्याने ग्रंथ वाचन केलं, आणि ग्रंथ वाचन केल्यानंतर त्याला कळलं जे आपण करतोय हे अतिशय चुकीचं आहे. आपण पाप गोळा करतोय, दुसऱ्याची निंदा करतोय म्हणजे आपण काय करतोय? पाप गोळा करतोय. आपण दुसऱ्याचा द्वेष करतोय म्हणजे काय करतोय? पाप गोळा करतोय. आपण दुसऱ्याचा तिरस्कार करतोय म्हणजे काय करतोय? पाप गोळा करतोय. ज्या वेळेला हे त्याला कळलं, समोरच्या आई बहिणीकडे वाईट नजरेने पाहतोय म्हणजे पाप गोळा करतोय. समोरच्याची संपत्ती आपण लुबाडायचं ध्येय मनामध्ये ठेवतोय किंवा त्या प्रकारची वासना आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते म्हणजे आम्ही पाप करतोय. दुसऱ्याला पीडा होईल अशा प्रकारे जर आमचं जगणं वागणं असेल तर आम्ही पाप करतोय. या प्रकारचं सगळं ज्ञान त्याला झालं आणि मग तो स्वतःला बोलतोय, स्वतःला, अरे मी आतापर्यंत जन्माला येऊन काही उपयोग झाला नाही. बरं का माऊली? तो स्वतःला बोलतोय मी आतापर्यंत जन्माला येऊन काही उपयोग झाला नाही. मी या भूमीला बहार झालो रे, मी या भूमीला बहार झालो. मी माझ्या आईला कष्ट दिले. काय म्हणतोय तो? मी माझी माता कष्ट दिली, मी या भूमीला बहार झालो. आता म्हणजे त्याला पश्चाताप झाला कर्माचा, केलेल्या कर्माचा पश्चाताप व्हायला लागला. याला म्हणतात दुसरीच जाणे, पहिलीतून दुसरीच जाणे. बरं का माऊली? म्हणजे मुमुक्ष होणे. मुमुक्ष कशाला म्हणतात? ज्याला काय करावं आणि काही नाही करावं हे कळलं त्याला मुमुक्ष म्हणतात माऊली. काय करावं आणि काही नाही करावं हे कळलं त्याला मुमुक्ष म्हणतात. आता तिथेच न थांबता जे करायचं नाही त्याचा त्याग केला आणि जे करायचं आहे ते आचरणात आणलं. आता देवाचं नामस्मरण करतोय, भजन करतोय, बरं का, हरिपाठ करतोय, काकडा करतोय, प्रवचन करतोय, कीर्तन करतोय. ऐकताय ना? हे सगळं काही करतोय. पण सगळं काही करून झाल्यावर जर कर्माचरणामध्ये जर नको त्या प्रकारे जर क्रिया करत असेल तर ऐका, इथे तिसरीला काय, चौथीला गेला तरी पहिलीच परत यायला वेळ लागत नाही. म्हणून बाहेरच्या शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये फरक काय माहितीये का? पहिली पास झाला विद्यार्थी एखादा की कितवीत जातो? कितवीत जातो? दुसरीत जातो. दुसरीत पास झाला की कितवीत जातो? तिसरीत पास झाल्यावर कितवीत जातो? चौथीत जातो. चौथीत नापास झाल्यावर कितवीत येतो? चौथीतच राहतो ना. परमार्थात तसं नाही. चौथीत जाऊन जरी नापास झाला ना, परत पहिलीत बद्ध, परत विषयांनी बांधला जातो, वासनेने बांधला जातो, कर्माने बांधला जातो, गुणांनी बांधला जातो, मायेने बांधला जातो. आणि म्हणून मग ती अवस्था त्या ठिकाणी येऊ नये म्हणून आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? सर्वात महत्वाचा विषय आहे, आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय, कोणाच्या संगतीला बसतोय, काय आवड आहे आम्हाला, काय आवड आहे. काही माणसांना अशी काही सवय असते ना, की दिवसातून एक तरी कल लावायलाच लागते, गप्पच बसत नाही, त्याला ते जीवनच जात नाही. एखाद्या ठिकाणी जरी त्याने काही आग लावली नाही ना, तर त्याला असं ते करमतच नाही. काही महिलाही त्या पद्धतीने असतात, एखादीकडे जाणार, बसणार, तिचाच चहा पिणार ना, तिथंच आग लावून देणार.
त्याशिवाय त्यांचं डोकंच काम करत नाही. आणि कधीतरी त्यांना हे जमलं नाही ना तर मग बोलतात आज लय डोका माझा चिनबिन झालाय, कारण आज कोणी गिराईक भेटलाच नाही. काय झोप लागत नाही त्याशिवाय त्यांना. मच्छी विकणारा एक होता, बाजाराला गेलेला, आणि बाजारला गेल्यानंतर येता येता त्याला रात्र झाली. प्रवासामध्येच रस्त्यामध्येच रात्र झाली. आता कशा गाड्या घोड्या, त्यावेळेला काही एवढ्या गाड्या घोड्या नव्हत्या. त्याने विचार केला की आसोशामध्ये आपला एक मित्र आहे, त्याच्याकडे राहूया बरं का. आणि मग त्याने ते मित्राकडे गेला आणि सांगितलं मित्राला, दादा अरे मला रात्र झाली जायला. अरे मग ठीक आहे ये ना. आनंद वाटला त्याला बरं का, कारण आसोशातली माणसं म्हणजे प्रेमळ आहेत, जिव्हाळा आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये, प्रेम आहे, माया आहे बरं का, माया आहे. आणि म्हणून मित्राला बघितल्याबरोबर त्याला आनंद वाटला. अरे वा वा वा, आला तू, ये बरं का. त्याची जेवणा खावण्याची व्यवस्था केली, त्याच्या बरं का. आणि मग सगळं झाल्यानंतर मग आता नेमका ज्या मित्राकडे तो थांबलेला त्या मित्राची शेती होती फुलांची बरं का. एका खोलीमध्ये मस्त की सुगंधी फुलं आणून टाकली होती, मोगरा काही, अमुक काही, तमुक काही. आणि त्या खोलीमध्ये त्याला झोपण्याची व्यवस्था केली, त्या मित्राची झोपण्याची व्यवस्था केली बरं का. 10 वाजता अंग टाकला असेल मौली त्याने, 10:30 झाले, 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, पण त्याला काही झोप लागत नाही, कारण तो सुगंधच त्याला त्रास द्यायला लागला, डोका धरला त्याचा बरं का. झोपच लागत नाही. शेवटी 1-2 वेळा उठला, पाणी प्यायला गेला, इकडे तिकडे पाहतोय बाजूला कुठे काही आहे का, नाहीच. तेवढ्यात मग त्या माणसाने विचारलं त्याच्या मित्राने, का रे बाबा अजून झोपला नाहीस, काय विषय काय आहे. आता काय सांगेल तो का झोपला नाही ते. शेवटी मौली त्यांनी पण विचार केला की आता 1 वाजलेला आहे आणि फक्त 2-3 तासच राहिलेले आहेत आता पुढे, तेवढी जर झोप नाही लागली तर मग उद्याचा दिवस माझा खूप वाईट जाईल. म्हणून मग त्याने काय केलं माहितीये का, त्या रूम मधून निघाला, बाहेर गेला, ज्या ठिकाणी मच्छीची टोपली त्याने ठेवली होती ती टोपली उशाला घेतली. आणि तुम्हाला सांगतो अशी झोप लागली ना त्याला, सकाळी उठवावं लागलं. आवड कसली होती त्याला, वास्तविक कुठे त्याला चांगल्या प्रकारे झोप लागायला पाहिजे होती. माणसाला सुगंध आवडतं की दुर्गंध. तुम्ही लाख सुगंध बोलाल, सगळ्यांच्या मुखातून सुगंधच येईल, पण ते आवड काय त्याच्यावर अवलंबून आहे ना. तुमच्या चुलीवर जर दूध उकळत असेल ना तर शेजाऱ्यांना पत्ता सुद्धा लागणार नाही, कारण ते सात्विक आहे, तो सत्वगुण आहे. बाकीचा जर काही असला ना तर शेजारी वास काढत जातात, सोन्यासारखी चतुर्थीनं तुमच्या घरात काय चाललंय या, ते सांगावं लागत नाही माऊली. सत्वगुण जर असेल ना, चांगली कर्म जर असेल ना, तर त्या ठिकाणी प्रयत्न करून कळले जातात, अनुभवले जातात. वाईट गुण आहे जो ना, वाईट विचार जे आहेत ना, सर्वत्र दुर्गंधी पसरली जाते. आमच्या मनात काय विचार आहेत हे महत्वाचं आहे बरं का. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमचं नाव काय आहे, तुम्ही कोण आहात, तुमचं काय पद आहे, तुमची काय प्रतिष्ठा आहे, हे महत्वाचं नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये काय विचार आहेत ना, तुमच्या मनामध्ये काय विचार आहेत ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऐका दादा, ज्याच्या किटलीत दूध आहे ना तो पूर्ण रस्त्यामध्ये आवाज देत जातो, दूध घ्या दूध, कारण किटलीत काय त्याच्या दूध आहे, बरोबर आहे की नाही. पण ज्याच्या किटलीत दारू आहे तो आवाज देत जाईल, त्याला चोर मार्गच शोधावे लागतात बरं का, चोर मार्ग शोधावे लागतात. आणि एवढे बहादर नाते त्यांची आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काहीही करतील. डॉक्टर विचार करायला लागले की 10 मिनिटापूर्वी हा पेशंट व्यवस्थित होता, काही बोलत नव्हता, काही चालत नव्हता, व्यवस्थित होता, जागेवरून उठत नव्हता, इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या की प्रामाणिकपणे खात होता. आम्ही काही गोष्टी विचारल्या तरी त्याला बोलता येत नव्हतं, घाबरत होता बोलायला. एवढा तो त्या आजाराला घाबरलेला किंवा XYZ काय असेल ते तिथल्या वातावरणाला घाबरलेला. 10 मिनिटापूर्वी कोण त्याचे मित्र येऊन गेले आणि नारळ पाणी पाजून गेले काय माहिती. बरेच हसायला लागले, म्हणजे तुम्हाला समजलं की काय नारळ पाण्यामध्ये काय आणलं होतं ते.
काय समजतंय? माणूस माणसाच्या अशा अपेक्षा आहेत ना, ज्या घाणेरड्या सवयी आहेत ना, त्या कुठूनही कशाही पूर्ण करायला पाहतो. अहो, बसमध्ये तुम्ही बसलात ना दादा, की अनोळखी माणूस येऊन पण तुम्हाला विचारतो चुना आहे का. त्याला माहित नाही खातो की नाही खातो ते, पण कधीतरी तुम्हाला एखाद्या वेळी बसमध्ये उशीर झालेला आहे, संध्याकाळ झालेली आहे, वेळ झालेली आहे त्यावेळेला पूजेची, आणि एखादा कोणी आलाय का तुमच्याकडे बघायला, दादा हरिपाठाची मालिका आहे का तुमच्याकडे, आलाय कोणी? ज्या दिवशी ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये येतील ना, शायनिंग म्हणून नाही, घरी रोज करत असेल तर, परमार्थ हा मिरवण्याचा नाही आहे, परमार्थ हा मुरवण्याचा आहे. आणि ज्या दिवशी आम्हाला तो अंतःकरणामध्ये मनामध्ये मुरवता येईल ना, त्या दिवशी आमच्यामध्ये बदल होईल, त्या दिवशी आमच्यामध्ये बदल होईल. तुम्ही काय आहात, कोण आहात, कुठलं पद प्रतिष्ठा, हे सगळं इथेच राहणार आहे. काय राहणार आहे, काय येणार आहे सांगा ना मला. अनेक गेले ना, आजा गेला, पणजा गेला, बाप मसनी गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. तुमच्या अंतःकरणामध्ये काय आहे ना, अहो मरणोत्तर तुम्ही आयुष्यामध्ये किती कमवले ना, किती संपत्ती गोळा केली, याचा कोणी विचार करत नाही. सांगा मला, स्मशानात गेल्यानंतर त्याचा कोणी आकडा काढतो का, त्याचा कोणी विचार करतो का? पण स्मशानात गेल्यानंतर ज्याच्या अंतिम संस्कारासाठी गेलोय ना, त्याच्याविषयी बोलत असताना अनेक माणसं काय बोलतात माहितीये का, त्याने केलेली कर्म, तो कसा वागला, तो कसा जगला, त्याचा विचार त्या ठिकाणी केला जातो, त्याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून आम्हाला हे साधन दिलंय ना, नरदेह उद्धार करून घेण्यासाठी, मग आम्ही साधन म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे. जेव्हा पाहिजे तेव्हा ठेवता आलं पाहिजे, बरं का, जेव्हा पाहिजे तेव्हा ठेवता आलं पाहिजे. त्याच्या आधी आम्ही ज्यासाठी आलोय या ठिकाणी, ज्या कारणास्तव आम्हाला हे साधन दिलंय, ज्या स्टॉप पर्यंत आम्हाला पोहोचायचंय, ज्या गावापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे, त्या पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न तर केला पाहिजे ना. 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही, ते कार्य करण्यासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे, बरं का. आम्ही कुठून आलेलो आहोत, कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. बोधले महाराज म्हणतायत, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडतसे पापा. संसार म्हणजे दुःखाचं मूळ आहे ना दादा. किती किती केला म्हणजे त्याला रंग येईल, किती केला म्हणजे त्याला कलर येईल, सांगा ना. संसार पांढरा फिकास होत जातो, कितीही कलर द्या त्याला, कितीही रंग द्या. झालाय कधी कोणाचा पुरा संसार? संसार कधी पुरा झालाय कोणाचा? अहो, खॉटमध्ये जरी पडला ना एखादा माणूस, तरी तिथून सांगतो तो माल सोडू नका, आपल्या लय उपयोगाचा आहे. आणि त्या चिऱ्यांच्या ध्यान ठेवा, जरा व्यवस्थित माती टाकीत जा, ते उघडं नाही पडलं पाहिजे. म्हणजे खॉटमध्ये पडलेला आहे, सगळी काही व्यवस्था झालेली आहे, कधी याचा फॉर्म भरला जाईल, कधी याला निरोप घ्यायचा येईल, अशा वेळी सुद्धा माणसाला संसार सुटत नाही, प्रपंच सुटत नाही. ऐका, ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे, त्यावेळेला जर आम्हाला संसार आठवत असेल, त्यावेळेला जर आम्हाला आमची माया आडवी येत असेल, तर त्याच्यावरून आम्ही समजलं पाहिजे आम्ही आयुष्यभर काय केलं. भगवंत काय म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत त्यांचे कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद भाव भाविता. त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी बुरे, ते मरणाची मेरे फार हो लागे. अर्थात आम्ही ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याच्याविषयी ममत्व निर्माण होतंय, तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय तेच जर आम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल, तर माऊली म्हणतात, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तू. भगवंताचं आम्ही अखंड स्मरण करायला पाहिजे, भगवंताचं आम्ही नामस्मरण करायला पाहिजे. त्याला कारण काय तर ऐका दादा, विधात्याने 4 युग निर्माण केली, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. 4 प्रकारची युग निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी काय सांगितलं, सत्ययुग म्हणजे बोलणं सत्य, चालणं सत्य, वागणं सत्य, जगणं सत्य, जे पोटात तेच ओठात, म्हणून तर त्याचं नाव काय, सत्ययुग. बरोबर आहे की नाही? जे पोटात तेच ओठात, त्यांचं बोलणं चाललं सगळं सत्य. कुठल्याही महिलेकडे वाईट दृष्टीने पाहायचं नाही, कुठल्याही माणसाची संपत्ती शोषण करण्याचं किंवा एखाद्या माणसाला त्रास होईल अशा प्रकारे जगणं वागणं नाही. भ्रष्टाचार नाही, हिंसाचार नाही, अत्याचार नाही. म्हणून त्या युगाचं नाव सत्ययुग दिलं. आणि सत्ययुग असल्यामुळे, कृतायुग असल्यामुळे त्याला आयुष्यही तेवढे दिलं. 17,28,000 वर्ष आयुष्य सत्ययुगाचं आहे. ऐका, त्यावेळेला ध्यानाला महत्व होतं. साधना काय होती? ध्यान करणं. बरोबर की नाही बाबा? ध्यानाला महत्व होतं. त्रेतायुगामध्ये 25% पाप आलं, 25% आयुष्य कमी केलं.
12,96,000 वर्ष आयुष्य त्रेतायुगाचं एक चतकोर कमी केली आणि त्या ठिकाणी होम हवन यज्ञ यागाला महत्व होतं. साधना होती, होम हवन यज्ञ याग. पुढे द्वापार युगामध्ये 50% पाप आणि 50